नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता। नीटचा पेपर सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये विकला गेला होता अशी माहिती आहे। अटक झालेल्या आरोपींच्या चौकशीतून आणि डिजिटल गॅजेट्स तपासल्यानंतर ही सगळी माहिती समोर आलेली आहे। आणखी काही आरोपींच्या अटकेनंतर पेपर फुटीचं प्रकरण आणखी मोठं होण्याची शक्यता वर्तवली जाते। किती विद्यार्थ्यांनी हे पेपर विकत घेतले होते याचा चौकशी यंत्रणांकडून तपास सध्या सुरू आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, तपास आता कोणत्या दिशेने होणार आहे याचा? श्रद्धा, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र हे केंद्रबिंदू ठरलेला आहे। सर्वाधिक पेपर हा महाराष्ट्रामध्ये विकला गेलेला आहे, त्यानंतर नंबर राजस्थानचा येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर विकत म्हणजे पैसे देऊन विकत घेतला गेलेला आहे। आणि यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचा, संस्था, ज्या वेगवेगळ्या क्लासेस आहेत त्यांचा समावेश आहे। सध्या सीबीआय या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहे आणि त्यामध्ये साधारण 5 राज्यांमध्ये हा पेपर विकला गेला होता अशी प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे। याचे धागेदोरे इतर राज्यांमध्ये देखील जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र 2 राज्य याचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत, ते एक म्हणजे पहिलं महाराष्ट्र आणि दुसरं राजस्थान। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा केंद्रबिंदू सध्या महाराष्ट्र ठरतोय। महाराष्ट्रातून अनेक क्लासेस, प्राध्यापक यांना अटक करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांकडून ही गोष्ट घडल्यानं कुंपणानं शेत खाल्लं अशी परिस्थिती या निमित्ताने समोर आलेली आहे। आणि काही पालकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांना MBBS डॉक्टर करण्याच्या आशेनं अशा पद्धतीने हे पेपर फोडण्यात आलेले आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त यावर्षीच ही घटना घडली आहे का, या अगोदर देखील हे रॅकेट सुरू होतं आणि यावर्षीच उघडकीस आलं का, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील तपास सध्या सुरू आहे। आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असताना न्यायालयाच्या अंती जे आरोपी आहेत त्यांचे दोष देखील सिद्धी करणं गरजेचं आहे। त्यामुळे श्रद्धा, या सगळ्या प्रकरणामधून कोणाकोणाला खऱ्या अर्थानं कायद्याच्या बेड्याच्या अंतर्गत शिक्षा होते आणि भविष्यामध्ये कोणी अशी कृती करू नये यासाठी कायद्याचं जरब राखणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून सीबीआय सध्या तपास करताना आपल्याला पाहायला मिळते। नाही, बरोबर। आणि दिवसेंदिवस जसजसे दिवस पुढे जात आहेत या प्रकरणाची व्याप्ती वाढतानाच पाहायला मिळते। ताजी माहिती घेऊ शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी। आणि संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला। NTAनं अद्यापही अधिकृतपणे हा पेपर लीक असल्याचा दावा फेटाळून लावलेला आहे। आणि या महत्त्वाच्या बैठकीमध्ये विरोधकांनी राष्ट्रीय परीक्षा NTA सुद्धा धारेवर धरलाय, तर सत्ताधारी पक्षाकडून एजन्सीचा बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला। बैठकीमध्ये विरोधी खासदारांनी विचारलेल्या तिखट प्रश्नांना तोंड देताना NTAनं अद्यापही अधिकृतपणे हा पेपर लीक असल्याचा दावा फेटाळून लावलाय। तर जोपर्यंत CBI या प्रकरणाचा तपास करून अधिकृत अहवाल सादर करत नाही तोपर्यंत NTA याला पेपर फुटी मानणार नाही अशी भूमिका NTAचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी जाहीर केली आहे। देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेतील पेपर फुटीचा थेट परिणाम आता राज्यातील अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या काही अभियांत्रिकी शाखांच्या प्रवेशासाठी नीटचे गुण ग्राह्य धरले जात असल्यानं नीटची पुनर्परीक्षा आणि त्यानंतरचा निकाल लागेपर्यंत या प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे। आणि याच नीटच्या पेपर फुटी प्रकरणी CBI अंबेजोगाईपर्यंत पोहोचलेली आहे। गुरुवारी दुपारी शहरामधील बहीण भावाची आणि एका पालकाची चौकशी केली गेली। CBIने त्यांचे मोबाईल, सिम कार्ड्स आणि इतर महत्त्वाची कागदपत्र सुद्धा ताब्यात घेतली आहेत। नीटची तयारी करण्यासाठी हे 2 विद्यार्थी लातूरमध्ये राहत होते। पथक सकाळी अंबेजोगाई शहरात दाखल झालं। शहरातील स्थानिक पोलिसांना सुद्धा फारशी भणक लागू न देता CBIनं थेट संशयित विद्यार्थ्यांचा शोध घेत कारवाई सुरू केली आहे। या पथकानं 2 विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन एका अज्ञात ठिकाणी त्यांची 2 तास कसून चौकशी सुद्धा केली आहे। चौकशी दरम्यान तपास यंत्रणांनी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलत दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन्स आणि कार्ड्स आपल्या ताब्यामध्ये घेतले।